आज बाजारात जेव्हा कोथिंबीर विकायला घेऊन गेलो होतो तेव्हा माझी नजर गेली या कांद्यावर। 50 रुपयाला एवढे कांदे भेटले। 10-15 किलो तर आरामशीर असणार आहे। हा थोडे लहान मोठे आहे बरं का, पण कांद्याचे भाव एवढे कधी उतरलेत भाऊ? कदाचित आता नवीन जो कांदा निघायला लागलाय ना त्याच्यामुळे भाव उतरले असणार आहेत। तर रामकृष्णारी मंडळी, आज आपल्याला थोडं खत व्हायचं होतं वावरात। जिथं आपण मागच्या वर्षी मिरच्या लावल्या होत्या ना त्याच खोड्यात आपल्याला टाकायचं होतं बरं खत। आता जास्त काही खत नाही निघलं आपले जे ट्रॉले आहेत ना पॉवर टिलरच्या 5 ट्रॉले भरून खत निघलंय। तेच प्रज्ञेशन मी मस्तपैकी वावरात पसरून आलो तेवढ्यात मम्मी ते ट्रॉलीच भरत होती तर तिला गोम चावली भो। मग तेच बाबांना मी बघत होतो, इतकी नाही चावली काय टेन्शन नाहीये। मग शेवटची ट्रॉली पण मस्तपैकी आणून टाकली आणि एवढं मोठं काम केलं ना आपल्या ट्रॉलीला काय होणार नाही असं तर कधी होणार नाही भो। आपल्या ट्रॉलीचं परत टायर चेमटलंय। मागच्या वेळेस जेव्हा आपण भुसा आणला होता ना तेव्हा जे चेमटलं होतं ना ते आता पूर्ण चेमटलंय बरं का। मागच्या वेळेस आपण त्याला वेल्डिंग नव्हती मारली, मग बाबा गेले, बाबाच्या डोक्याने मस्तपैकी त्याला वेल्डिंग मारून आणली। मी म्हणलं होतं गज लावा आतून, आता गज पण लावलाय बरं का, घरूनच वाकून दिला होता बाबाला मी। आता कदाचित नाही हो असं परत। मग शॅनला थोडं गवत घेतलं, राजहंसचे पिल्ल सोडले होते थोडे पाण्यात, कारण की ऊन इतकं जबरदस्त पडायला लागलंय ना, लिटरली 45 डिग्रीच्या घरात तापमान जायला लागलंय भाऊ। आम्ही 5 वाजता आलो होतो कोथिंबीर काढायला, तरी पण आम्हाला इतकं गरमत होतं। आता आपल्या कोथिंबीरला पण फुलं यायला चालू झालेत बरं का, पण काय टेन्शन नाही। जिथं 80-90 जुड्या जात होत्या रोजच्या आता 200-250 जुड्या जायला लागल्यात। मस्तपैकी आमच्या सगळ्या झाल्या होत्या जुड्या काढून, आता ट्रॉलीत भरायच्या मस्तपैकी, निघायचं घरी, मस्तपैकी धुवून ठेवायच्या, उद्या सकाळी परत मार्केटला। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये।